पक्षाचं कारस्थान जाती जातीत भांडण लावायचं आणि हा महाराष्ट्र दुबळा करायचा. अशा वेळेला उद्धव ठाकरे हा एकमेव नेता आणि शिवसेना ठामपणे उभे आहे लढण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी आमचा पक्ष फोडला. जोपर्यंत शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ठाकरे आहेत मजबूतीनं, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून आपल्याला गिळता येणार नाही, तोडता येणार नाही ही त्या दोन गुजराती व्यापाऱ्यांची भीती होती. हा महाराष्ट्र लुटता येणार नाही तोपर्यंत तिथे शिवसेना. म्हणून त्यांनी आधी शिवसेना पक्ष. तरी आम्ही आज उभे आहोत, तरी आम्ही आज उभे आहोत आणि आमच्या पायावर उभे आहोत, तुमच्या उभ्यावर उभे नाही. ये सांगलीकरांना पटणार. आपको क्या लगता है चंद्रहार जीतेगा ना? चंद्रहार जिंकेल ना? 110%. मी जिथे जाईन तिथे मला हेच आश्वासन आणि हेच वचन देतो. तुम्ही 10-5 कारखानदार या जिल्ह्याचं राजकारण नाही ठरवू शकत. 5-10 पैसेवाले आले, बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार, विधानसभेत कोण जाणार, मार्केट कमिटीवरती कोण जाणार, ह्याच्यावर कोण जाणार. नाही, ही लोकशाही नाही. शिवसेनेला विरोध यासाठी होतोय, एकदा ही सामान्य माणसांची फौज इथे घुसली तर आपली दुकानं बंद झाली. या भीतीपोटी शिवसेनेला विरोध होतो. पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार आहोत. हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी प्रचाराला यावं. ते कोणाचा प्रचार करणार? मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्ज करणार. इकडे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय की मी 12 तारखेला अपक्ष म्हणून अर्ज मोदी त्यांच्या प्रचाराला येणार आहे. पण जोपर्यंत तो उमेदवार रिंगणात राहत नाही तोपर्यंत त्यांच्या खासदाराला काय. पण किती बंडखोरी करा, या जनतेनं त्याला बंडखोरी केली. ही निवडणूक जनतेच्या हातात जाणार. तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी, तुम्ही डबल इंजिनवाले असाल, आम्ही डबल महाराष्ट्र केसरीवाले असाल. तुमच्या डबल इंजिनला आमच्या डबल महाराष्ट्र केसरी मारी. आणि म्हणून या विद्याच्या जनतेला मी सांगेन, हे चंद्रहारचं होम पिच, जसं आम्ही म्हणतो सचिन तेंडुलकरचं होम पिच कुठलं? मुंबई वानखेडे, तिकडे त्यांनी सेंचुरी मारलीच पाहिजे. सुनील गावस्करने मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे.